श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत। आता सर्वांनाच माहिती आहे की कापूर आपण केव्हा वापरतो, कशासाठी वापरतो, पण कापराचे काही उपाय आहेत जेणेकरून आपण आपल्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा म्हणजे जे काही अडचणी आहेत त्या दूर करू शकतो। त्याचबरोबर आपल्याला काही दोष असेल, पितृदोष असेल, घरात बाधा असेल, वास्तुदोष असेल, तर हे आपण म्हणजे कापराचे उपाय करून हे जे काही आपल्याला दोष आहेत ते आपण दूर करू शकतो। आता आपल्याला माहिती आहे की पूजेमध्ये किती महत्त्व आहे कापराला। ज्यावेळेस आपल्या घरामध्ये म्हणजे आरती वगैरे आपण करतो, देवांची आरती करत असतो किंवा विशेष असं म्हणजे काही घरामध्ये पूजा झालेली असेल तर आपण त्यावेळेस कापराचा उपयोग करत असतो। पण आपल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी खूप महत्त्वशीर असा ठरणारा हा कापूर आहे। आता कापूर कोणता वापरावा, तुमच्याकडे जर तुम्हाला शक्य होत असेल तर भीमसेनी कापूर दररोज खरंच तुम्ही वापरत जा। त्याचबरोबर ज्यांना शक्य होत नाही, आता शक्य न होणं म्हणजे थोडासा महाग आहे भीमसेनी कापूर हा, आणि जो साधा आपला कापूर आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। तो वापरूनच तुम्हाला जो कोणता मिळेल तो वापरायचा आहे आणि आपल्याला जे काही दोष आहेत ते दूर आपल्याला करायचे आहेत। आता उपाय करत असताना 1-2 दिवस उपाय केला आणि सोडून दिलं तर लगेच तुम्हाला फरक जाणवणार नाही। तुम्ही 41 दिवस 40 दिवस हे सेवा करून उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल। तर घरात आता आपल्या सर्वांना माहिती आहे की कापरासोबत भरपूर काही उपाय केल्याने घरातल्या सर्व आर्थिक असू द्या किंवा घरातले जे काही दोष असेल ते दूर होण्यास मदत होतात। तर सर्वात प्रथम म्हणजे घरात जर आता आपल्याला न दिसणारे जंतू असतात, जे कीटाणू असतात, ते दूर करण्यासाठी आपण कापराचा हा उपाय करू शकतो। तर काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आता घरामध्ये बरेचसे लहान मुलं असतात, त्यांना सतत आजारी पडत असतात, तर काय करायचं आहे, आता दररोज संध्याकाळी आपल्याला 2 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत घरामध्ये, म्हणजे प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचा धूर सर्व घरामध्ये जाईल अशा प्रकारे आपल्याला तो धूर करायचा आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, जर तुम्ही असं जर केलं ना तर घरात एकही जंतू राहणार नाही। त्याबरोबर आपल्याला काही आर्थिक अडचणी असेल ना ती सुद्धा दूर होण्यास मदत होईल। त्यानंतर एक गोष्ट करायची, एक पंती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गाईचं तूप त्या पंतीमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते प्रज्वलित करायचं आहे। असं केल्याने घरातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर हे तुम्ही लावून कुठे हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकतात तशीच पंथी आणि त्याचा धूर सगळीकडे जाऊ देऊ शकतात। त्यानंतर दररोज नित्यनियमाने काय करायचं आहे बघा, आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होऊ नये म्हणून आपण दररोज म्हणजे अन्नपूर्णा देवी, जी अन्नधान्याची देवता मानली जाते, ती जी पूजा करत असतो। प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीचे म्हणजे मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्या अन्नपूर्णा देवीचं आपल्याला दररोज स्मरण करायचं आहे। तर आपल्याला अन्नधान्याची कमी पडू नये म्हणून संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळेस आपण किचन ओटा जो आहे तो साफसफाई करत असतो, म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर, तर त्याच ओट्यावरती काय करायचं आहे, एक पंती घ्यायची आहे, 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या कापराच्या वड्यामध्ये 2 लवंग टाकायच्या आहेत आणि हे प्रज्वलित करायचं आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये म्हणजे अन्नपूर्णा देवीचा वास राहतो, अन्नपूर्णा देवीची आपल्यावरती आशीर्वाद राहून आपल्यात कधीही आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आग्नेय दिशेला, कोपऱ्याचा आग्नेय जो भाग आहे तिथे आपल्याला 2 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत। असं केल्याने आपल्याला जे काही आर्थिकदृष्ट्या जर काही पैशाची चणचण असेल तर ती दूर होण्यास मदत होईल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक उपाय बघा, काय करायचं आहे की उंबरठा आहे, जो मेन उंबरठा आहे आपल्या घराचा, त्याच्या आतमधून एक पंती ठेवायची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2 तुम्ही कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि 2 लवंग टाकायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचं आहे। तर ज्यावेळेस आपण हे प्रज्वलित करू मेन उंबरठ्याच्या तिथे आतमधून, तर त्यावेळेस आपल्याला घरामध्ये कालभैरव अष्टक म्हणायचा आहे। जर तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणता येत नसेल तर तुम्हाला ते टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती थोड्या मोठ्या आवाजामध्ये लावायचं आहे, जेणेकरून त्याचा आवाज आपल्या घरामधल्यांनाच म्हणजे ऐकायला गेला पाहिजे। असं केल्याने आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही, काही बाधा होत नाहीत। असं तुम्ही नित्यनियमाने करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही लावू शकता। तर या प्रकारे कापराचे उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला काही अडचणी असतील, बाधा असतील त्या दूर होण्यास मदत होईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।